की जर हाच प्रसंग आपण कवितेच्या रूपाने रवीच्या समोर, त्याच्या फॅमिलीच्या समोर, लोकांसमोर मांडला तर एक वेगळाच प्रयत्न राहील. तर हाच प्रसंग मी माझ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया रवीला, त्याच्या फॅमिलीला, लोकांना कसं वाटतं. काही चुकी होत असेल तर मला माफ करा. कदाचित भावनिक प्रसंग असेल तर मी बोलू शकणार नाही. रवी चल जाऊ चालत संतपणे. संतपणे म्हणजे कसं, त्याचंही वय झालंय, माझंही वय झालंय, आमचं स्पीड काही जास्त नाही. त्यामुळं पंचिंग केल्यानंतर इतर लोक निघून जातात, पण आम्ही आमच्या पद्धतीने चालत राहतो. जेव्हा आम्हाला काय गाडी पकडण्याची घाई नसते, जी गाडी मिळेल ती पकडत असतो. बरोबर रवी चल जाऊ चालत संतपणे, चाल दोघांची कमजोर आहे. रवी चल जाऊ चालत संतपणे, चाल दोघांची कमजोर आहे. साठले मनात बरेच काही, चल चालताना सांगायचा विचार आहे. रवी चल जाऊ संतपणे, चाल दोघांची कमजोर आहे. साठले मनात बरेच काही, चल चालताना सांगायचा विचार आहे. निमित्त साथ चालण्याचे, हे आम्ही बरोबर चालतोय, एक निमित्त आहे. निमित्त साथ चालण्याचे चाय पाणी हा भाव आहे. निमित्त साथ चालण्याचे चाय पाणी हा भाव आहे. सुख दुःखास वाटण्याचा हा खरा तर डाव आहे. निमित्त साथ चालण्याचे चाय पाणी हा भाव आहे. सुख दुःखास वाटण्याचा हा खरा तर डाव आहे. वाटेल बोलून हलके, मैत्रीत इतकी जाण आहे. वाटेल बोलून हलके, मैत्रीत इतकी जाण आहे. लोकांना बोलू देत हवे ते, लोकांना बोलू देत हवे ते, आपले भेटणे निस्वार्थ आहे. चल एकदा खाऊन घेऊ, चल एकदा खाऊन घेऊ, वेळ पुन्हा मिळणार नाही. चल एकदा खाऊन घेऊ, वेळ पुन्हा मिळणार नाही. पुन्हा तू कुठे आणि मी कुठे. चल एकदा खाऊन घेऊ, वेळ पुन्हा मिळणार नाही. पुन्हा तू कुठे आणि मी कुठे, योग पुन्हा असणार नाही. बगरे वाट पाहतो आहे, बगरे वाट पाहतो आहे. एकट्याचे तोंड कसे रे धावू, भाऊच्या वडापावला. बगरे वाट पाहतो आहे, एकट्याचे तोंड कसे रे धावू. वडापाव भाऊचा वाट पाहतो आहे. चल एकदा दोघे मिळून खाऊ. बगरे वाट पाहतो आहे, एकट्याचे तोंड कसे रे धावू. वडापाव भाऊचा वाट पाहतो आहे. चल एकदा दोघे मिळून खाऊ. एकदाच काय ते बोलून घेऊ, एकदाच काय ते बोलून घेऊ.